दिनांक 23 दिसंबर 2025 को माजरी खुर्द जिला पुणे महाराष्ट्र में माजरी के जनता ने बताया कि कई सालों के बाद माजरी खुर्द में ग्राम सभा का आयोजन किया गया और ग्राम सेवक ने बकाया घाटी के 50% भरने के लिए माजरी की जनता को बताया। इसको जनता ने बहुमत से स्वीकार किया और माजरी की जनता ने ग्राम सेवक माजरी खुर्द श्री उबले के खिलाफ तकरार भी किया और बोले कि ग्राम सेवक अपने कार्यस्थल पर कभी भी हाजिर नहीं रहते, इस वजह से माजरी के जनता का कोई भी काम होता नहीं। इसलिए जनता ने ग्राम सेवक माजरी खुर्द श्री उबले का आने और जाने का टाइम्स का बोर्ड लागने को कहा गया। हफ्ते में 05 दिन कार्यस्थल पर हाजिर रहने को कहा गया, जो कि ग्राम सेवक तकरीबन गैर हाजिर रहते हैं और कारण वरिष्ठ अधिकारी की मीटिंग का हवाला देते हैं। इस खबर का दखल शब्द पावर न्यूज पुणे ने लिया है। हेड रवि भाव सिरसाम, मुख्य संपादक। तुम्ही तुमचा टायमिंग चालू ठेवला पाहिजे प्रॉपर। ग्रामसेवक अहो अख्ख्या गावाची मागणी आहे, कोण बोलत नाहीये। ऐका ना, ग्रामसेवक हजर राहतो का? अहो 2 वाजता हजर राहतात ग्रामसेवक, प्रत्येक दिवस राहत नाही। 2 वाजता कुणी पण बघा या इथं लंच टायमानंतर त्यांचं चालू होतं टायमिंग। त्यांची सोय नागरिकांना 50% सवलत लागू करावी का न करावी याबाबत होती। यामध्ये ज्या नागरिकांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या असतील किंवा त्यांचे काही वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न मांडलेले असतील, ज्या मागचं तथ्य तुमच्यासारख्या पत्रकारांनी सुद्धा तपासलं पाहिजे की एखादी व्यक्ती आरोप करते, त्याचा पुरस्कार आरोप करते किंवा ग्रामपंचायतीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो, ह्या गोष्टी पण तपासल्या पाहिजे आणि प्रशासनाच्या जर काही चुका असतील तर त्या प्रशासन सुधारण्याचा प्रयत्न करेल। ग्रामसेवक या नात्याने ज्या नागरिकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहे त्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू आपण। बऱ्याच लोकांनी तक्रार अशी आहे की तुम्ही या ठिकाणी हजर राहत नाही, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे? कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने आणि ग्रामसेवक पद, ग्रामपंचायत अधिकारी पद हे विस्ताराचं असल्याने आम्हाला वेळोवेळी पंचायत समितीला मिटिंगच्या इतरही कामासाठी जावं लागतं, जिल्हा परिषदेला जावं लागतं, इतर शासकीय कामासाठी जावं लागतं। त्यामुळं वेळेचं येणं जाण्याचं पुढं मागं होतं, पण नागरिकांसाठी आता ग्रामसभेमध्ये सूचना केली त्याप्रमाणे आम्ही सूचना फलक लावू, ठराविक वेळ देऊ आणि त्यानुसारच इथून पुढचं काम तुमचा इथं ऑफिशियल टायमिंग काय? 10 ते संध्याकाळी 6। तुम्ही त्यावेळेस तिथं हजर राहता का? रोज नाही, ज्यावेळेस आम्हाला काही कामकाज असेल त्यावेळेस असतो मी, आणि इतर वेळेस आम्हाला गावात फिरतीसाठी वसुलीसाठी जावं लागतं, त्यावेळेस आम्हाला फिरावं लागतं। त्यामुळे ऑफिसमध्ये जरी नसलो तरी आम्ही आमच्या महसुली गावाच्या आधीतच असतो कामकाजामुळे। पण जनतेचं इथले जे जनता आहे, माजरीकर जनता आहे, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इथं गावात पण नाही राहत आणि कुठं मिटिंगला यायचं मी तुम्हाला अगोदरच बाईट देण्याच्या अगोदरच काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या तशाही असू शकतात, त्याचं पत्र आपल्यासारख्या सूचना पत्रकारांनी शोधावं अशी आमच्या अपेक्षा। धन्यवाद।